स्वराज्य सहज मिळालं नाही ते कित्येकांच्या बलिदानावर उभे राहिले आहे. अरे अरे ताश थडकणार, हृदय धडकणार, मन थोडे भडकणार, पण या देशावरच काय अख्ख्या जगावर 19 फेब्रुवारीला भगवा झेंडा फडकणार. आज आपण शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करत असताना त्याच्या चिरस्थायी आणि त्याच्या वारशाची आणि त्याच्या ध्येय करुणा आणि सन्मानाच्या काळातील संदेशाची आठवण होत आहे. तो राजा आपला राजा ज्याच्यामुळे आज आपली ओळख आहे. अरे मराठी माणूस म्हटल्यानंतर, अरे मराठी माणूस म्हटल्यानंतर जगामध्ये 2 लोकांच्या डोळ्यासमोर येतात. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आला तुम्ही. असा राजा, इतका पराक्रमी राजा ज्याच्यामुळे आज आपली ओळख आहे. असा राजा, इतका पराक्रमी राजा का जगातल्या कुठल्या तरी देशात झाला असता तर त्यांनी सोनं केलं असतं, जगाला ओळखून सांगितलं असतं. मग आपल्या महाराष्ट्रात एवढा पराक्रमी राजा जन्माला आला तरी आपलं भाग्यच असलं पाहिजे. म्हणून एक महाराष्ट्रासाठी म्हणतो, एक होतं गाव महाराष्ट्राचं नाव, ज्यांनी राज्य घडवलं, शिवरायांचं नाव. अरे तो औरंगजेब ज्याचं राज्य अफगाणिस्तान पासून तर कन्याकुमारी पर्यंत राज्य. 1680 ला महाराजांचं निधन झालं. 1681 ला तो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. 1681 ते 27 वर्ष महाराष्ट्रात जाऊन लढत होता. पहिला तर कोणाशी? संभाजीराजांशी, त्याच्यानंतर महाराणी ताराबाई, त्याच्यानंतर संताजी धनाजी, शेवटचे राजाराम महाराज. 1707 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मारला गेला. त्या 27 वर्षात महाराष्ट्रामधून जे दिल्लीला जे पत्र पाठवली गेली त्या पत्रामध्ये एक ओळख कायम येतोय की शिवाजी मला अजून चढतोय. रे की शिवाजी मला अजून चढतोय. अरे शिवाजी व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता. तो विचार मारण्यासाठी औरंगजेब इथे आलाय. अरे एवढा मोठा विचार संपवण्यासाठी, एवढा मोठा विचार मारण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता. म्हणून म्हणतो, जगावं तर असं जगावं, इतिहासातलं एक पान खास आपलं असावं. अरे दुःखामध्ये डोळ्यातून कधी अश्रू आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, शिवरायांची शपथ कधी हार मानू नका. वाईटा संगीत माती व्हाल, शिवरायांच्या विचारांनी दगाल, छत्रपती व्हाल, छत्रपती व्हाल. आपण फक्त जगाला ओढून सांगतो की मी महाराजांचा शिवभक्त. अरे कोणाला म्हणतात शिवभक्त? अरे ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी वाचलं नाही ना, तो खरा शिवभक्त. अरे ज्याने बापाची मान कधी शर्मेने झुकू दिली नाही ना, तो खरा शिवभक्त. अरे ज्याने चंद्राची कोर लावून समोर येणारी प्रत्येक मुली ही बहीण म्हणून बघितली, तो खरा शिवभक्त. अरे ज्याने शिवचरित्र वाचून चारित्र्य संपन्न म्हटलं, तो खरा शिवभक्त. अरे ज्याला बापाच्या कष्टाची जाण आहे, आईच्या कष्टाची जाण आहे, तो खरा शिवभक्त. ज्या दिवशी या महाराष्ट्रात असा शिवभक्त जन्मले तेव्हा अन्य अत्याचार थांबतील हो. आमच्या महाराजांच्या दरबारात कधी नाचगाणी झाले नाही हो. कारण स्वराज्य म्हणजे दहशतमुक्त कल्याणकारी राज्य व्यवस्था, सामान्य जनता, शेतकरी, स्त्रिया, दुर्बल घटकांची आणि सुरक्षित आम्ही म्हणजे स्वराज्य. सतशत्रू सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना लुबाला व त्यांच्या स्थितीत त्यांचे कापून या असं त्रास शेतकऱ्यांना देऊ नका. अरे म्हणून म्हणतो, जर का माझ्या राज्याचं आयुष्य शतकाच्या पार असतं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. अरे फुकट नाही म्हणत, अरे फुकट नाही म्हणत. शिव काळात नांदत होती सुखद सारी प्रजा, सुखद सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जानता राजा, जानता राजा. सच्चिदानंद किरू बाबांच्या पावन झालेल्या भूमीत म्हणजे सोमठाण देश, इथे मला सोमठाण देश नगरीमध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आयोजकांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सोमठाण देश यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय